गुरु पूजन करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात. गुरुचे पूजन चला करूया थाटात, करूया थाटात गुरुचा. यानंतर सर्वांनी वर हात करून टाकल्या करता स्वागत करायचे. बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न झालेलं आहे. तसंच ग्रंथपूजन आणि पूजन इथे संपन्न होईल. सर्वांनी वर हात करायचे. पूजन करायचं गुरुच्या, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुध्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं, त्यांच्याच शक्तीने स्मृतीने भगवान मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये बाबाजींचे कृपापात्र शिष्य श्री अनंत विभूषित श्री श्री 1008 राष्ट्रीय अध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा स्वामी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून आजपासून या शिव महापुराण कथा सत्संगाला प्रारंभ होणार आहे. ज्यांचं आयोजन नियोजन आहे असे आपल्या गावचे सरपंच बाजीराव शेठ जाधव यांच्या वतीनं मागच्या वर्षी हा सत्संग सोहळा आयोजित केला होता. यावर्षीही हा सोहळा आयोजित आहे. थोड्याच वेळात ज्यांचं आपल्या या दिव्य सोहळ्याला ज्यांची भेट आहे, ज्यांचं आगमन होणार आहे, आपले सर्वांचे परिचित नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब यांचंही आगमन होणार आहे. आपल्या शिंदे गावाचं काहीतरी पुण्य आहे का, कुंभमेळा भरत असताना कुंभमेळ्याचं नियोजन साधू समाजामध्ये अध्यक्ष म्हणून जे महाराष्ट्राचे आहे, ज्यांच्याकडे ते नियोजनाचा भार आहे, ते कुंभमेळ्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले स्वामी शिवगिरीजी महाराजही इथं आहे साधू समाजाच्या वतीनं. आणि सरकारच्या माध्यमातून ज्यांच्याकडे कुंभमेळ्याचे नियोजन आहे असे आदरणीय नामदार गिरीजी महाजन साहेब हेही इथे येणार आहे. आणि कथा शिव महापुराण आहे. वास्तविक कुंभमेळ्याच्या धर्तीवर प्रत्येकाला माहिती आहे की सगळ्यांकडे काय आहे, जबाबदारी आहे. दिवस थोडे राहिले आहे. सरकारचं काम करत आहे आणि साधू समाज सर्व जे 13 आखाडे आहे त्यापैकी नीलपर्वत त्र्यंबकेश्वर या आखाड्या जुना आखाड्याच्या माध्यमातून महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांच्या मागेही कुंभमेळ्याचं खूप नियोजन सत्राचं काम चालू असताना तरी यावर्षी ज्या काही जवळपास कथा देण्यात आल्या त्यापैकी आपली ही एक कथा आहे. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या मनानं सगळं मिळतं जीवनामध्ये. कथा
सांगणारे खूप आहे, पण निर्मसता, निर्ममता, दक्षता, गुरुशाप्तपणा, जिज्ञासूपणा, निश्चलता, अनुसया, सत्य आणि पवित्र भाषण हे ज्यांच्याकडे असतं अशांच्या मुखातून कथा ऐकण्याचा आनंदच खूप वेगळा आहे. आणि तो आनंद कसा? कारण कथा ज्या महान भगवान भोलेनाथ बाबाची आहे, भगवान शिवशंकर, त्याग आहे, वैराग्य आहे. त्याचप्रमाणे एक साधू जे असतात त्या साधूंकडे एक काय असतं तर त्याग असतो, साधना असते. साधनेचा नवे नवे नामस्मरणाचा एक अधिकार त्यांच्या वाणीमध्ये प्राप्त होतो. साध्या माणसाकडून ऐकणं आणि अधिकार वाणीनं ऐकणं याच्यात खूप फरक आहे. कारण जी गोष्ट जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जगातमध्ये फक्त दोनच अशी व्यक्ती आहे का त्यांना वाटतं आपलं हित व्हावं. एक आहे तुमचे आई वडील आणि एक आहे संत. आई आणि बापालाच असं वाटतं की माझा मुलगा माझ्या डोळ्या देखत सुखी झाला पाहिजे, आणि साधू आणि संतांनाच वाटतं की आमच्या डोळ्या देखत हा समाज सत्कार्याला लागला पाहिजे. हे सत्कार्य आहे महाराज. ही धावपळ स्वतःसाठी जगतो तो निरर्थक आहे, पण जो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. नदी वाहत असते इतरांना तृप्त करते, सूर्य उगवतो इतरांना प्रकाशित करतो, फूल उमललं इतरांना सुगंधित करतं. तसे साधू संत स्वतःच्या देहाची जीवाची तमा न बाळगता रात्रंदिवस फिरतात. ते फक्त एकाचसाठी, हा समाज सुखी झाला पाहिजे आणि हा धर्म जागला पाहिजे, धर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला परमार्थाची नवे नवे बाबाजींच्या कार्याची ओळख झाली असे महामंडलेश्वर स्वामी शिवगुरुजी महाराज. बालपणापासून जनार्दन स्वामींच्या सेवेत असणारा हा परिवार. आई वडिलांना जनार्दन स्वामी ज्यावेळेस जातेगावच्या डोंगर अंदरसूल नंतर पहिलं मंदिर जिथं बांधलं जातेगावच्या डोंगरापासून मराठवाड्यातील जी काही तुरळक बोटावर मोजण्या इतकी कुटुंब बाबाजींच्या सेवेत असायची, त्यामध्ये वैजापूर तालुका मराठवाडा, जिथं जनार्दन स्वामींचं जन्मभूमी आहे दहेगाव, त्याच्या शेजारी हडस पिंपळगाव, त्या गावातील 5 पिढ्या, एक दगा पाटील होते, एक भिका पाटील होते, भिका पाटलांनंतर एक काशीनाथ पाटील होते, आणि ते काशीनाथ पाटील ते जनार्दन स्वामींचे मित्र होते. आणि सहज आजकालचे मित्र काय करतात, आजकालचे मित्र एकमेकांना म्हणतात दुसऱ्या मार्गी जाऊ, तिसऱ्या मार्गी जाऊ, इकडं जाऊ. पण जनार्दन स्वामींचे मित्र होते. जनार्दन स्वामी आणि त्यांचं मित्रत्व असं होतं की दोघं सोबत पांडुरंग परमात्म्याची पंढरीची वारी करायची. आणि तीच वारीचं फळ ज्यांच्या पदरात पडलं, त्यांना जे पुत्ररत्न झालं ते पांडुरंग पाटील निगोटे 5व्या पिढीत. आणि 5व्या पिढीमध्ये पांडुरंग पाटील निगोटे झाल्यानंतर त्यांनी एकच पाहिलं, येथे वडील जे जे करती तया नाम माझे वडिलांची मिरासी गा देवा. जे माझ्या वडिलांनी केलं, माझ्या वडिलांनी पांडुरंगाची वारी केली, माझ्या वडिलांनी जनार्दन स्वामींची सेवा केली, तर 40 वर्ष जनार्दन स्वामी असेपर्यंत जातेगावच्या डोंगरापासून तर कोपरगावच्या समाधी स्थान होईपर्यंत ज्यांनी अविरत जनार्दन स्वामींची सेवा केली ते पांडुरंग पाटील निगोटे, म्हणजे महामंडलेश्वर स्वामी शिवगुरुजी महाराज यांचे वडील. आपल्याला संतांचा परिचय होत नाही. का सांगावं असं वाटतं? वास्तविक आज विषय नव्हता, पण सांगावं असं वाटलं कारण हा नाशिक जिल्हा आहे. मराठवाड्यामध्ये ही गोदावरी इकडून तिकडं जाते, इकडून जायकवाडीपर्यंत जाते, पण ही संतरूपी गंगा तिकून इकडे येते. ज्ञानेश्वर महाराज आपेगाव, नाथ महाराज पैठण, जनार्दन स्वामी दहेगाव, आणि त्याच दहेगावला खेटून असलं पिंपळगाव, हे बाबाजींची जन्मभूमी आहे. सांगावं असं वाटतं कारण त्या भागातून एक रत्न या भागात यावं, त्यांनी या भागामध्ये इतकं कार्य करावं. आणि मग पांडुरंग पाटील निगोटे आणि सरस्वती माता त्यांच्या पत्नी, एक दिवस शिवरात्र होती. मी बाजीराव भाऊंला खूप भाग्यवान समजतो.
का त्यांना कथा कोणाची घ्यावी याची निवड का जमली असेल? शिवरात्र होती आणि शिवरात्रीच्या दिवशी जनार्दन स्वामींचा प्रवचन चालू असताना आज जे काही तुरळक बाबाजींच्या सेवेमध्ये भजनी मंडळ आहे त्यामध्ये अनेकांना 7 पिढ्यांचा पखवाद पेटी टाळ बाबांच्या घरात असायचा. स्वामीजींचे वडील हे वारकरी संप्रदायामधील एक नामांकित व्यक्तिमत्व होतं. शंकर स्वामींचा जो आज बहिणाबाईचा सप्ताह चालू आहे तिथं त्यांचं कायम काही ना काही मोठं योगदान असायचं. आणि मग भजन चालू होतं आणि भजनामध्ये सहज बाबाजींनी सांगितलं की बाबाजींच्या जवळ राहणं, माझ्या जवळ राहतो पण जे समाज माझ्याकडे येतो, कोण दुःख घेऊन येतं, कोण संकट घेऊन येतं, कोण बाबा असं पाहिजे, पण आयुष्यभर माझ्या सेवेत राहिल्यानंतर कधीच काही मागितलं नाही. म्हणजे मला काही मागायचं नाही. ज्याला जनार्दन स्वामी मिळाले त्याला कोणापुढे हात पसरायची गरज पडत नाही महाराज. आणि मग आईकडे पाहिलं आणि सांगितलं, जसं कनकाईनं पांडुरंगाकडे काहीच मागितलं नाही, तुकाराम महाराजांच्या आईनं काहीच मागितलं नाही पण पांडुरंगाने दिलं, तसं जनार्दन स्वामींनी आईच्या झोळीत 2 नारळ टाकले आणि सांगितलं फळ टाकले. आई म्हणी कशासाठी हे नंतर कळल म्हणी, फक्त एक फळ तुझं आणि एक फळ माझं आहे. नंतर त्या मातेला 2 मुलं झाले. एक मोठा मुलगा म्हणजे अरुण भाऊ निगोटे आणि लहाने म्हणजे स्वामी शिवगिरीजी महाराज. आईनं सुद्धा शब्द पाळला, हा तुमचा प्रसाद शिवरात्रीचा आहे. काय सांगितलं? हा तुमचा प्रसाद शिवरात्रीचा आहे, तुम्ही दिला आहे. हा तुमचा तुम्हाला वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून जनार्दन स्वामींच्या पालखीपदी बाबाजींच्या सेवेमध्ये असून आजपर्यंत फक्त बाबाजी बाबाजी आणि बाबाजीच. म्हणून शिवरात्रीचा प्रसाद जनार्दन स्वामींचा. आणि तोच प्रसाद कोणाला माहीत होतं का की हाच प्रसाद गावोगावी शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून हा प्रसाद प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पोहोचणार आहे आणि प्रत्येकाला तृप्त करणार आहे. सामान्य माणसं एकमेकांना तृप्त करू शकत नाही. एक तर तृप्त करू शकतात संत, एक तर तृप्त करू शकतात साधू. आणि त्याच साधूच्या पराकोटीला पोहोचलेले बाबाजी आणि ती बाबाजींची कार्यप्रणाली, विचारप्रणाली, तत्वप्रणाली घेऊन आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आखाड्याच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून जे कार्य करतात स्वामी शिवगिरीजी महाराज. आज पहिला दिवस आहे. मागच्या वर्षी मी 1 दिवस आलो होतो, तुमचा आनंद पाहिला. पण एक सांगू, आपण येतो आनंद घेतो, साधू संत येतात आनंद देतात, त्यांच्या मागे खूप जबाबदारी आहे. सगळ्यांना माहिती आहे आता कुंभमेळा जवळ आलेला आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने सरकारचं काम करतं, पण आलेल्या साधू संतांना अध्यक्ष म्हणून कमीत कमी, मी तर बाजीराव भाऊंना हक्कानी सांगेल, कमीत कमी रोजचे तिथं 3-4 हजार साधूंची पंगत आपल्या बाबांच्या आश्रमात होणार आहे. मी इतका मोठा नाही, त्यांच्या पुढे बोलत नाही, पण नक्कीच आपल्या शिंदेगावचं योगदान सुद्धा नील पर्वत त्र्यंबकेश्वरच्या जुना आखाड्याच्या साधू संतांच्या पंक्तीत राहिलंच पाहिजे. मी असं बाजीराव भाऊंना विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांना विनंती करतो की जो आनंद मागच्या वर्षी आम्ही तुमच्या सुमधुर वाणीतून शिव महापुराण कथेचा घेतला, तोच आनंद, तोच परमानंद, तीच दिव्यत्वाची प्रचिती पुन्हा एकदा 5 दिवस आम्हाला येऊ द्या, एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी माझ्या अल्पशा वाणीला पूर्णविराम देतो. जय जनार्दन, जय जनार्दन. गुरु महाराज, 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 गुरु जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परम सद्गुरु, जय जय गुरु महाराज, जय जय परम सद्गुरु, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरु
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भवदुग्गहारी तुझवीन शंभो मजको नतारी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सर्वदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज की जय. संतन की जय. सनातन धर्म की जय. संकट मोचन हनुमान की जय. रामचंद्र की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांनी 2 मिनिटं भजन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे टाळी. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन
जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी हात वरती करायचे. फक्त आपण देवासाठी 2 मिनिटं जागेवर उभं राहायचं. मोजू ना, फक्त जास्त नाही, जागेवर. हा, अगदी आनंद घ्यायचा आपण सर्वांनी. हात वरती देवासाठी समर्पण सर्व. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. आपण देवाचा आहोत, महादेवाचा आहोत. देवादिदेव महादेव. सर्वांनी आपल्याला स्वतःला विसरायचं आणि गोड टाळी पण वाजवायची. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे बोले राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ताळी ताळी ताळी. हा, बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय.
शिवाय नमः शिवाय पार्वती हर हर महादेव. सर्वांनी बस. शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं शिंदे पवित्र पावन नगरामध्ये शिवमहापुराण कथा आपण श्रवण करणार आहोत. अतिशय भाग्यवान आहात तुम्ही. ही कथा आपली व्यथा, आपलं दुःख, आपलं दारिद्र्य दूर करणारी शिवमहापुराण कथा आहे. शिव याने कल्याण. प्रत्येकाला वाटतं आपलं कल्याण व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपलं चांगलं व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपला संसार सुखाचा व्हावा, प्रत्येकाला वाटलं आपल्या घरात दुःख नसावं, आपल्या घरात दारिद्र्य नसावं, आपल्या घरामध्ये आनंद प्राप्त व्हावा. आणि असं काही प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर महिना कोणता चालू आहे? हा श्रावण महिना आहे. श्रावणचा अर्थ काय? श्रवण करणं. काय आहे? कानानं ऐकणं, म्हणजे श्रवण करा असा हा महिना आहे. प्रत्येकानं सकाळी तरी एकदा तरी, प्रातकाळी तरी महादेवाच्या मंदिरात जावं. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. कोण कोण मंदिरात जातं? वर बोट करा, प्रामाणिकपणानं सांगा. वा वा, धन्यवाद तुम्हाला. गेलं पाहिजे. एक तांब्याभर पाणी टाकायला काय हरकत आहे? आपण सर्वजण भाग्यवान आहात. त्या मंडळाचं ज्यांनी कार्यक्रम आयोजन केलं, त्या सरपंचाचं, आपण सर्व ग्रामस्थांचं, सर्व भाविकांचं, सर्व माता भगिनींचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. कारण हा आनंद यावर्षी नव्हता मिळणार, परंतु ते तुमच्या श्रद्धेने परत खेचून आणला. नाहीतर शक्य नव्हतं. आम्ही तिकडे थोडंसं याच्यामध्ये होतो, परंतु आपलं मंडळ, आपलं सर्वच म्हणलं की बाबाजी काही करा 5 दिवस. आणि आमच्याकडनं आत्ता 40 गावाकडं कथा सुरू होती. काल नाशिक आश्रममध्ये जवळजवळ 2-2.5 हजार मुलं अनुष्ठानला मौन धारण करून 7 दिवस फलाहार करून आपलं घरदार सर्वस्वाचा त्याग करून सद्गुरू जनार्दन स्वामींसाठी आपली तपश्चर्या आणि जप तप करून साधना करताय. काल तिकडे प्रवचनाला होतो आम्ही. आणि म्हणून आजचा या ठिकाणी सुरुवातीचा पहिला दिवस आहे. भगवान शंकराच्या मंदिरात तुम्ही जातात त्यावेळेस भम 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 बोले. काय म्हणतात? पहिलं काय म्हणतात? बम भम का बरं बोलतात? काय कारण आहे? नाही माहिती, पण बोलतो ना आपण. बम बम बोलतो ना आपण. काय बोलतो? बम बम बोले. याचा अर्थ भगवान शंकराचे जे सासरे आहे त्याचं नाव काय आहे? दक्ष महाराज. आणि ज्या वेळेस दक्ष महाराज एवढा मोठा यज्ञ ठेवला होता, भगवान शंकर त्या यज्ञात नव्हते, आमंत्रित नव्हते, सतीलाही आमंत्रण नव्हतं, परंतु त्या ठिकाणी सर्व वीरभद्र, काळभैरव सगळे आले, नंदी भगवान आले. आणि ज्या ठिकाणी अहंकार होता त्या ठिकाणी अहंकाराला शिर वेगळं केलं आणि त्या ठिकाणी बकऱ्याचं शिर लावण्यात आलं. कशाचं लावण्यात आलं? बकऱ्याचं. आता बकऱ्याला कितीही जोपर्यंत होतं मुक्त तोपर्यंत स्तुती नाही केली. आता बकऱ्याला कळालं की अरे महादेव आपल्याकडं प्रत्यक्ष आलेले आहे, आपली खूप मोठी चूक झाली, आपण आपल्या जावई बापूला बोलवलं नाही. आपल्याकडून आता मात्र ही मोठी चूक होणं खूप शक्य नव्हती, पण झाली. आता मात्र आपण स्तुती करायला पाहिजे. त्यावेळेस त्या बकऱ्याला बोलता येईना, त्यावेळेस ते बम 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 बोलायला लागलं. काय बोलायला लागलं? आलं लक्षात? काय बोललं ते? कारण त्याला बोलता येईना आणि न बोलल्यामुळं भगवान शंकराला हसू आलं. म्हणून आजही भक्त पिंडीजवळ गेल्यानंतर काय म्हणतात? बम बम.
आज कळालं का बम बम बोलायचं? भगवान शंकराला एवढा आनंद होतो, प्रसन्न होतात. आणि म्हणून अशा या भगवान शंकर भोलेनाथ ईश्वाद्यम विश्व बीजम निकलम भयहरणम पंचवक्र त्रिनेत्रकम, ज्याला आदिनाथ म्हणतात, अशा भगवान शिव भोलेनाथ बाबाची कथा आपण श्रवण करणार आहोत. अतिशय अगदी जरी आज वेळ झाला असेल, उद्यापासून आपण वेळेवर येऊ, थोडंसं धावपळ असते आमच्या मागं, तरी पण सर्व आपण भाविक भक्तगण, माता भगिनी, सर्व भजनी मंडळी यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू पुन्हा. आणि ह्या कथेला आपण सुरुवात करण्यापूर्वी, भोलेनाथ बाबांची स्तुती करण्यापूर्वी काय ऐकणार आहोत त्याचे आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. काय ऐकणार? कोणती कथा? शिव महापुराण. शिव महापुराण. शिव महापुराण. शिव महापुराण. भक्ति मोह शक्ति का देवरा. भक्ति और शक्ति का देवरा. जो सुने और सुनाए शिव महापुराण. जो सुने और सुनाए शिव महापुराण. 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 हे शिव महापुराण आहे, ज्याला आपण शिव याने कल्याण. अनेक हे आहे, ग्रंथ आहे, परंतु शिव महापुराण हे एक तिलक आहे. आता एक लेकरू आम्हाला म्हणत तुम्ही भस्म लावून घ्या, होतं काय म्हणलं सगळ्यांना लाव, आमचं प्रथमतच लावलेलं असतं. आणि खरंच आहे, शिंदी या ठिकाणी पुरुष असो महिला असो, प्रत्येकाच्या कपाळी त्रिपुंड आहे. मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे हे त्रिपुंड पाहिजे आणि प्रत्येकाच्या कपाळावरती पाहिजे. तुम्ही दक्षिण भारतात गेलात ना, प्रत्येकजण भस्म लावतो, लावलं पाहिजे. भस्म उटी वृंडमाळा असं म्हटलं जातं. भस्म उटी रुंडमाळा इतकं सुंदर आहे. भस्ममुटी रुंडमाळा. भस्ममुटी रुंडमाळा. भस्ममुटी रुंडमाळा. भस्ममुटी रुंडमाळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. त्रिशूळ नेत्री ज्वाळा. जसं भारत देश आहे, याच देशात भगवंत अवतारी किंवा जन्माला येतात किंवा अवतार घेतात. कधी अमेरिकेमध्ये देव जन्माला आला? कुठं ऐकलं तुम्ही? कोणत्या देशात आला? नाही. भारत देशातच का, हा प्रश्न आहे. गोकुळाष्टमी येते आणि गोकुळाष्टमीमध्ये लगेच आपण कृष्ण जन्म करतो, राम जन्म करतो, अनेक आपण अवतार, संतांचा अवतार सुद्धा महाराष्ट्रात, भारतभूमीमध्ये. याचा विचार आपण कधी केला? हे शरीर आहे, हे 2 हात, 2 पाय आहे, सगळं मिळून शरीर आहे. परंतु 2 हात नसले तरी काम चालतं, 2 पाय नसले तरी माणूस जगतो. कदाचित काही लोक डोळ्याने अंध असतात तरी ते जगतात, कानाने ऐकायला नाही आलं तरी तो जगतो. परंतु हृदयामध्ये अचानक
अटॅक वगैरे हार्ट अटॅक आला तर माणूस जागीच जातो. हे किती महत्वाचं आहे. हे सगळे बाजू हे प्रत्येक देश आहे, पण हृदय हे आमचं भारत देश आहे आणि हृदयात देव राहतो. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, हो भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. यही विराजे संत महंत, यही विराजे संत महंत, संतों का उजियारा उजियारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. भारत देश आहे म्हणून आम्ही भारत माता, गंगा माता, गोमाता, आपल्या आईला सुद्धा आपण माता म्हणतो, फक्त भारत देशात. लक्षात राहू, हा पवित्र भारत देश आहे. अरे रावण जरी साधूच्या रूपात आला होता याच पंचवटी या नाशिक जिल्ह्यात, तरी त्याने ज्यावेळेस स्वतःची पत्नी मंदोदरी विचारायला लागली की का हो तुम्ही सीता मातेला इथं आणलं, अशोक वनात ठेवलं, तिला तुम्ही पत्नी का बनवत नाही, आणलं तर खरी. रावणाचं उत्तर आहे, मी ज्यावेळेस भिक्षान देई म्हणलो त्यावेळेस माता मा भिक्षान देई असं म्हटलं होतं. काय म्हटला रावण? शब्द कोणता वापरला? मा शब्द वापरला. मा मा भिक्षान देई. आणि हे मंदोदरी, ज्या अर्थी मी भिक्षा मागताना मा म्हटलो, ती माझी आईच राहणार आहे, ती कधी माझी पत्नी होऊ शकत नाही. सबसे बड़ी है माँ. आपले सर्वांचे परिचित आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं आगमन झालेलं आहे. थोडीशी जागा करून द्या. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. आणि म्हणून शिव महापुराण आपण कथा श्रवण करत आहोत. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सागर तीरावरती गेले, त्यावेळेस त्याने एक वाळूचं शिवलिंग बनवलं होतं. जिथं जिथं गेले, आम्ही हजारो ठिकाणी गेलो आतापर्यंत, कुंभमेळ्याच्या निमित्तानं हरिद्वार, काशी वगैरे सर्व, प्रयागराज. तर जिथून प्रभू रामचंद्र निघाल्या त्या रस्त्याने जर बघितलं ना, तर जागोजागी त्यांनी शिवलिंग बनवलेलं आहे, त्याची पूजा केलेली आहे. पाचवी पांडव वनवासात असताना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, वनवास सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर पाचवी पांडवाला शिवलिंग बनवायला सांगितलं आणि त्याची पूजा करायला लावली. एकदा कुंती माता ज्यावेळेस भगवान शंकराची पूजा करायची, असे शिवलिंग दररोज बनवायची, पण जंगलामध्ये असताना थोडंसं शिवलिंग कुठंच भेटाना आणि पूजा केल्याशिवाय तर जेवत नाही. 3 दिवस झाले. भीमदादाने विचारलं, आई जेवण करून घे ना ग तू. सांगितलं, भीमा माझा नियम आहे, जोपर्यंत मी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करत नाही आणि तोपर्यंत मी जेवण नाही करणार, प्रसाद नाही घेणार. भीम होते ते. भीम पुढे गेला आणि सगळ्या बाजूने असे खूप फुलं जमा केले. त्या असं फुलाचं शिवलिंग बनवलं आणि पुढं जाऊन गेल्यानंतर आईला सांगायला आलं की आई आई मी एक शिवलिंग बघून आलो, आता तुला उपवास सोडता येईल.
आईला खूप आनंद झाला. अरे भीमा 3 दिवस झाले, बरं झालं आज भगवान शंकराचं आज दर्शन होईल, पूजन होईल आणि मी उपवास सोडणार, जेवण करणार. आई पूजेला सुरुवात केली. भीमदादा मनातल्या मनात हसायला लागला, आई आज मी फुलं जमा केले, त्याला तू शिवलिंग मानते, त्याची तू पूजा करून आज उपवास सोडणार आहे. आणि आईची खूप श्रद्धा. आई ज्यावेळेस पूजा करायला गेले आणि पाणी टाकून असे ती धुवायला गेली, तर माझा भोले बाबा त्या भगवान शंकर साक्षात विश्वनाथ भोलेनाथ त्या फुलाला बाजूला करताना आतमधून प्रगट झाला आणि त्याचं फुलेश्वर भगवान नाव ठेवण्यात आलं. त्यावेळेस नतमस्तक झाले भीम. आई मला नव्हतं माहिती तुझी एवढी श्रद्धा आहे. आज भगवान शंकर जसं प्रभू रामचंद्रानं शिवलिंग बनवलं, वाळूचं शिवलिंग होतं, समोर फार मोठा शत्रू होता, भगवान शंकराचाच भक्त होता. आणि म्हणून एवढा मोठा भगवान शंकराचा भक्त आपण आपल्या हातून मरणार आहे, आपल्याला विजयी प्राप्त करायचा आहे, म्हणून ते शिवलिंग बनवलं होतं. असं खूप सुंदर वाळूचं शिवलिंग बनवलं. आजही जर तुम्ही गेलात, मोठ्या मुश्किलीने पाहायला भेटतं ते शिवलिंग वाळूचं. ते टोप ज्यावेळेस काढलं जातो, रामेश्वर, कोणी कोणी गेलं रामेश्वरला, कोण कोणी गेलं, वा वा, अतिशय सुंदर. अजूनही वाळूचं शिवलिंग तसं तसंच आहे. रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा त्यावेळेस हर हर. तुम्ही आपल्या मुलांसाठी श्रावण महिन्यामध्ये एक तुपाचा दिवा घ्यायचा, त्याला सांगायचं की जिथं एक बेलाचं झाड, मागच्या वर्षी बेलाचे झाड वाटले ना, मिळाले ना तुम्हाला, शेमी वाटली, यावर्षी बेल आणि रुद्राक्ष राहिलेले वाटतं आपले. बरोबर, आमच्या लक्षात आहे अजून ते रुद्राक्ष आहे, उद्या परवा घेऊन येत. 7मुखी रुद्राक्ष घाला तुम्ही, कितीही गरिबी असेल, 7मुखी रुद्राक्ष. आणि महिलांसाठी गौरी शंकर पाहिजे, अखंड सौभाग्यवती भाऊ, ज्याच्या गळ्यामध्ये गौरी शंकर आहे, तिच्या पतीचं कधीही अकाल मृत्यू होऊच शकत नाही, त्याच्यासाठी गौरी शंकर. आणि 7मुखी हे उद्या माहिती मिळेल. आज आपल्याला थोडेसे हे आहे, पहिला दिवस आहे थोडंसं. आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, आणि विशेष म्हणजे मंत्री पण आहे, आणि कुंभमेळ्याचं फार मोठं नियोजन आहे. जवळजवळ भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या आणि परदेशातल्या सर्व साधू संतांचं येणं आपल्या नाशिक भूमीमध्ये, आपल्या त्र्यंबक भूमीमध्ये होणार आहे. आणि त्या स्वागताची एक मोठी तयारी, सर्व साधू संतांचं आगमन होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी 1 महिन्याचा कुंभमेळा असेल, प्रयाग असो, हरिद्वार असो, उज्जैन असो, पण आपली सगळ्यात मोठी बहीण म्हणजे कोण आहे? गोदावरी माता आहे. तिने सांगितलं तुमच्याकडे 1 महिना, फक्त 1 महिना कुंभ करा, पण माझ्याकडे सगळ्यांनी येताना जेवढे देव असेल, जेवढे तीर्थ असेल, तुम्हाला 1 वर्ष माझ्या जवळ निवास करावा लागेल, माझ्या जवळ राहावं लागेल. म्हणून आपला कुंभ 1 वर्ष आहे, एकमेव आपला कुंभ 1 वर्ष राहत, बाकीचं 1च महिना असतो. म्हणजे सगळे तीर्थ, आता कुठं बाकीच्या तीर्थाला जायची गरज नाही. 1 वर्ष कुठं करायचं? गंगाच. कुठं स्नान करायचं? गोदावरीमध्ये. 33 कोटी देव सगळे तीर्थ इथं येणार आहे. आणि म्हणून त्या सगळ्यांचं नियोजन, आयोजन, रस्ते, सगळ्या गोष्टी, कधी साधू संतांसाठी लाईटिंगची व्यवस्था, मोठमोठे टेंट वगैरे, सगळं फार मोठं नियोजन असतं. आणि ते नियोजन आपल्याला माहिती आहे की आपण ज्यांची वाट बघतो आहोत,
ज्यांचं आपण स्वागत करणार आहोत असे गिरीश भाऊ महाजन. आता आम्ही बऱ्याच वेळेस मीटिंगमध्ये बसलो, बरेच वेळेस काही मुद्दे त्यांच्या पुढे ठेवले, सगळे गोष्टी आपण सगळं ऐकतो आहोत. ते आता कुंभमेळ्यातच पाहणार आहोत आपण. तो कुंभमेळा ऐतिहासिक व्हावा, कारण आपण महाराष्ट्रात राहतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायानं जो भगवा ध्वज लहरलेला आहे, फडकवलेला आहे, आणि त्या ध्वजाच्या जवळ आपण बसणार आहोत. म्हणून आपला महाराष्ट्राचा जो कुंभमेळा आहे तो फार ऐतिहासिक व्हावा एवढी सद्गुरूंच्या आणि पांडुरंगाच्या किंवा भोलेनाथ बाबाच्या चरणी प्रार्थना आहे. कारण लाखो लोक येणार आहे. कुठं विघ्न होऊ नये, कुठं कोणाला त्रास होऊ नये, कुठं अपघात होऊ नये. सगळ्यांना त्र्यंबकराज तिथं मुख्य आहे. जय जय त्र्यंबकराज. गिरिजनाथा गंगाधरावो त्रिशूलपाणी शंभुनीलग्रीवा षट्शेखराव वृषभारूढा मणिभूषणात् दशभुजपञ्चाननाव विभूतिबाळा जटा सुंदर गजचंबरधर. जय जय त्र्यंबकराज गंगाधराव त्रिशूलपाणी शंभुनीलग्रीवा षट्शेखराव. जिथं त्र्यंबकराज आहे, जिथं कुशवर्ता आहे. ब्रह्मगिरीला कोण कोण गेलं? ब्रह्मगिरीला सगळेच गेले. जिथं औदुंबर उंबर आहे त्याच्या मुळातून पाणी निघताना कोणी पाहिजे? 3 औदुंबर आहेत 3 बाजूनी, आणि त्याच्यातून पाणी निघतं. ते कुंड ब्रह्मगिरी. आणि जिथं भोलेनाथ बाबाने प्रत्यक्ष जटा आपटली ती जागा कोणी पाहिली? जटा. सांगा, इथं आपल्याला प्रत्यक्ष पाहायला भेटतं. जे गंगा मैया गोदावरी मैया गुप्त झाली भगवान शंकराच्या जटेमध्ये, विशेष आहे. तीच आपण ज्यावेळेस गंगाद्वारला येतो आणि गंगाद्वारून कुशावर्तामध्ये कुश टाकल्याला अडवल्या जाते, ते कुशावर्त. तिथं साधू संतांचं स्नान होणार. त्या ठिकाणी जवळजवळ 13 आखाड्याचं स्नान होणार. त्या ठिकाणी प्रथम आणि विशेष आम्ही ज्यावेळेस त्र्यंबकराजमध्ये जातो त्यावेळेस त्र्यंबकराजमध्ये जर गेलं तर तिथं नळाचं पाणी आणावं लागत नाही. स्वतः गोदावरी मैया तिथं येऊन बसलेली आहे आणि तिथूनच पाणी काढायचं आणि तिथंच व्हायचं. एवढी महान भूमी त्र्यंबक आणि नाशिक आहे. अशा नाशिक आणि त्र्यंबकचा कुंभमेळा, आणि विशेष म्हणजे अशा या कुंभमेळ्याचं नियोजन आयोजन ज्यांच्या हातात आहे, खूप छान व्हावा. त्यांच्या हातून कुंभमेळा खूप यशस्वी व्हावा अशी आपण भगवंताला नक्की प्रार्थना करून, आणि आपल्या आता ज्यांना आपल्या नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री आणि विशेष म्हणजे कुंभमेळा मंत्री असे या पदावर विराजमान केलं, असे आपण गिरीश महाजन भाऊ यांचं आपण टाळ्याच्या गजरात पुन्हा स्वागत करू. आणि त्यांच्या 2 ते 5 ते 10 मिनटं इथे येतील. त्यानंतर आपण सुंदर अशी ही शिव महा नाशिक त्र्यंबकेश्वर भूमि में, नाशिक त्र्यंबक शिव भूमि में साधु संतों का आगाज है. हे तीर्थों का राजा मेरा, ये त्र्यंबक का राज है. ये त्र्यंबक का राज है. ये त्र्यंबक का राज है. मेरा त्र्यंबक राज है. मेरा त्र्यंबक राज है. नाशिक त्र्यंबकेश्वर भूमि में, नाशिक त्र्यंबकेश्वर भूमि में संतों का राज है. हे राम
तसेच आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री आदरणीय नामदार गिरीश भाऊजी महाजन साहेब आणि तसेच बाजीराव भाऊ शेठ जाधव सरपंच यांच्या हस्ते सर्वप्रथम श्री पंचदशनाम जुना आखाडा नील पर्वत त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय अध्यक्ष जुना आखाडा ज्यांचं माध्यमातून कुंभमेळ्याची साधू संतांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे स्वामी शिवगिरीजी महाराज यांचं पूजन आपले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन बाबाजींचं पूजन आधी करतील आणि त्यानंतर महामंडळाचे स्वामी शिवगिरी महाराजांचं पूजन करतील. आज हा योग आहे की ज्या साधू समाजामध्ये आपल्या बाबाजींच्या परिवारातील महामंडलेश्वर अध्यक्ष म्हणून आहे आणि आपल्याच नाशिक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री म्हणून आदरणीय नामदार गिरीश भाऊजी महाजन साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आधी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पालखीचं पूजन होईल. तसेच त्यांच्या समवेत बाजीराव शेठ जाधव सरपंच साहेब यांनीही बाबाजींच्या पालखीचं पूजन करावं. त्यानंतर महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचं पूजन होईल. जय जनार्दन, जय जनार्दन. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करताय. बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न होत आहे. दीवाना तेरा या बोल तेरी डगरी में, दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा बाबा, दीवाना तेरा दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी दिल का लाया रे ध्यान बंद करा दादा. ज्यांच्यावर कुंभमेळ्याची जबाबदारी आहे सरकारच्या माध्यमातून ते आदरणीय कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर साधू समाजाची जबाबदारी आहे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी शिवगिरीजी महाराज, दोनही तुल्यबळ व्यक्तिमत्व आज तुमच्या शिंदे गावात आहे. तुमचं भाग्य आहे आज. नजराना दिल का लाया रे बाबा. सर्वांनी वर हात करायचे, वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचंय. नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा आया, मैं दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया, दीवाना दीवाना हो गया. आज आपल्या गावात शिवकथा पुराण सालाबादाप्रमाणे हे दुसरं वर्ष आहे भाऊ. मागील वर्षी बी तुम्ही सांगतेच्या वेळेस आलते. आज माझं भाग्य आणि शिंदेकरांचं भाग्य आहे का तुम्ही आज पहिल्याच दिवशी इथं तुमची उपस्थिती लाभली. शिंदेकर खूप भाग्यवान म्हणावं लागेल का त्यांना पहिल्याच दिवशी त्यांचे आपले पालकमंत्रींची नियुक्ती झाली भाऊंची आणि भाऊ पहिल्यांदा शिंद्यात आले. हे आमच्या शिंदेकरांचं खूप मोठं भाग्य आहे भाऊ. भाऊ तुम्ही सांगितलं होतं बाजीराव बोलायचं नाही काहीच, मला पटकन जायचं आहे, तरी पण थोडा आगाऊपणा करतो आणि मी काय आता बाकीच्या याच्याप्रमाणे काही बाकीचं बोलणार नाही. परंतु मी तुम्हाला मनापासून शिंदेकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो की तुम्ही पालकमंत्री झाला म्हणून तुमचं शिंदेकरांच्या वतीने मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. यासाठी तुम्हाला इथं बोलावलं होतं की मी आपल्या परिसरातील आपल्या जाखोरी, पळसे,
चांदगिरी, ओढा, शिलापूर, सय्यद पिंपरी आणि एकलार असे सरपंचही झालेले आहेत. आपल्याला प्रत्येक गावामध्ये जाणं भाऊ शक्य नाही. मला सरपंचांनी सूचना केली की आम्ही सगळ्या शिंद्यात येतो, कथापुराण आहे तर तिथं जाऊ आणि तिथं भाऊंचा सगळ्या अशा 14 ग्रामपंचायतच्या वतीने तुमचा इथे जाहीर सत्कार करायचा आहे, तेवढा करायचा. आणि आपल्याला मी पुढील हे देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चूक बोल देणे गेले. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन हे आपल्याला संबोधित करतील. नमस्कार. आज शिवपुराण कथेचा पहिलाच दिवस आणि बाजीरावांनी मला बळजबरी इथे आणलं. खरं म्हणजे मी म्हटलं या वर्षभरामध्ये मी 4 वेळा इथे येऊन गेलो, आता परत 5व्यांदा लोक मला कंटाळतील की काय परत परत मंत्री इकडे चक्रा मारतात आमच्या गावाला म्हणून. पण आज अतिशय पवित्र असा दिवस. आज कथेची सुरुवात आदरणीय पूजनीय महाराज शिवगिरी महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि इतक्या पवित्र कार्यक्रमाला मला या ठिकाणी येता आलं त्याबद्दल खरं म्हणजे बाजीरावचे मी आभारच या ठिकाणी व्यक्त करतो. गेल्या 8 दिवसापासून खूप मागे लागलेला होता, यावंच लागेल आणि शेवटी सिन्नरपासून माझ्या गाडीतच येऊन बसलं, त्यामुळे मला आता पळता येत नव्हतं. पण आज चांगला योग या ठिकाणी आला. 1000 बेलाची झाडाची वाटप, वा, नाही तर आजकाल बेलाची झाडं दुर्मिळ झालीत आमच्याकडे. चांगला उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे. मी जास्त बोलणार नाही कारण आपल्याला कथा ऐकायची आहे. आम्ही काय राजकीय लोक तासंतास बोलतच राहू, बरोबर आहे की नाही. सगळ्या योजना सांगू, केंद्रातल्या राज्यातल्या, काय काय लाडक्या बहिणींपासून, भांडे वाटपापासून, घरकुल वाटपापासून अनेक योजना आहेत. पण आजची ती वेळ नाही. आपल्याला परमपूजनीय महाराजांना आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. पण एक गोष्ट नक्की की आता 2-3 दिवसापूर्वीच माझी पुन्हा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी घोषणा झालेली आहे. थोडा रायगडचा वाद चालला होता दोन्ही पक्षांमध्ये, राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेमध्ये, त्यामुळे नाशिक अडकलेलं होतं. पण तसंही मी कुंभमेळा मंत्री आहे म्हणून सगळं काम मीच बघत होतो. पण आता ॲथेंटिक माझी निवड या ठिकाणी अधिकृत झालेली आहे आणि कुंभमेळा मंत्री म्हणून मी सुरुवातीपासून या ठिकाणी आहे. मी मगासून ऐकत होतो, महाराज सांगत होते की यावेळेला कुंभमेळा आहे. 12 वर्षांनी कुंभमेळा येतो आहे. 12 वर्षापूर्वीसुद्धा मीच कुंभमेळा मंत्री होतो, मीच पालकमंत्री होतो आणि देवेंद्रजीच मुख्यमंत्री होते आणि 30 खाते माझ्याकडे पुन्हा आलेली आहेत. म्हणजे जलसंपदा खरं त्यावेळेला होतं, आताही आहे. कुंभमेळा मंत्री मी त्यावेळेला होतो, आताही आहे. आपत्ती व्यवस्थापन आता पुन्हा माझ्याकडे ॲडिशनल आलेलं आहे. आणि आत्ताचा कुंभमेळा हा अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीने, नाशिक जिल्ह्याच्या, नाशिककरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा नाशिक सिंहस्थ कुंभमेळा, त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा. कारण ही आपली सर्व नाशिककरांची जबाबदारी आहे.
कारण इतका पवित्र योग, इतका मोठं कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये होतं आहे आणि आपण त्याचे सगळे साक्षीदार आहोत. आणि मी तर जास्तच भाग्यवान आहे, कारण 12 वर्षानंतर पुन्हा सरकार येणं, मी मंत्री होणं आणि पुन्हा पालकमंत्री होणं आणि पुन्हा कुंभमेळा मंत्री होणं, मला वाटतं हा एक नशिबाचाच भाग आहे, मला असं या ठिकाणी वाटतं. पण यावेळेला मागच्या वेळेपेक्षा 4 पट मोठी गर्दी होणार आहे. गेल्या वेळी जवळपास 3-3.5 भाविक त्या ठिकाणी आलेले होते. महाराज, यावेळेला केंद्र सरकारपासून सगळ्या IBचं सगळ्यांचं म्हणणं आहे की 12 कोटीच्या वर भाविक, म्हणजे 4 पट जास्त भाविक गेल्या वेळेपेक्षा या ठिकाणी नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून तो आपल्याला कल्पना करू शकतात की किती धावपळ आपल्या त्या ठिकाणी होणार आहे, किती आपल्याला नियोजन चांगलं या ठिकाणी करावं लागणार आहे. इतक्या येणाऱ्या हजाराच्या संख्येत, लाखाच्या संख्येत गाड्या येणार आहेत. बाहेरून सगळे देशभरातून लोक या ठिकाणी येणार आहेत, रेल्वेने येणार आहेत, विमानाने येणार आहेत. आणि म्हणून गेल्यावेळी आपण फक्त 3-3.5 हजार कोटी रुपये कुंभमेळ्याला दिलेले होते. यावेळेला जवळपास 38 ते 40 हजार कोटी रुपये या ठिकाणी आपण कुंभमेळ्यासाठी दिलेले आहेत. 38 ते 40 हजार कोटी म्हणजे गेल्या वेळेपेक्षा 10-12 पट जास्त पैसेसुद्धा सरकारने या ठिकाणी दिलेले आहे. कुठे आपण काटकसर केलेली नाही, कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे, हा आमचा श्रद्धेचा विषय कुंभमेळा म्हणजे. आणि हा कुंभमेळा देशभरामध्ये अतिशय सुंदर व्हावा, स्वच्छ व्हावा, सुरक्षित व्हावा, यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. गेल्या वेळीसुद्धा कुठेही मिसिंग झालं नाही, कुठे कोणाला लागलं नाही, कुठे हरवलं नाही, कोणी त्याच्यामध्ये दुखापतून वारलं नाही. हा आपल्यासाठी अतिशय म्हणजे महत्त्वाचं पर्व होतं त्यावेळेला. कारण त्याच्या आधी जो कुंभ झाला त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे, स्टॅम्पेड झाला, लोटालोटी झाली, त्याच्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले होते भाविक. अनेक ठिकाणी तर आपण प्रयागराजला बघितलं असेल, तिथेही रेल्वे स्टेशनवर स्टॅम्पेड झाला, नदीकाठी स्नान करताना स्टॅम्पेड म्हणजे लोटालोटी झाली आणि त्याच्यामध्ये अनेक शेकड्यामध्ये जी संख्या असे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेत. पण आपल्याकडे गेल्या वेळी तो कुंभ झाला, तिथे काही एकाला कुठे जखमसुद्धा झाली नाही, कुठे हरवलंसुद्धा नाही. इतकं चांगलं नियोजन आपण केलं होतं. याही वेळेला आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला हा कुंभमेळा अतिशय स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व्हावा असा सर्वांचा आमचा प्रयत्न आहे. शासनही कुठे त्यामुळे मागे थांबलेलं नाही. माननीय देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, आमच्या पवार वहिनी असतील किंवा केंद्र सरकार असतील, यांनी सगळा कुठे आकडता हात घेतलेला नाही. आपण अनेक अतिक्रमण काढतोय, जागा मोकळ्या करतोय, कारण यावेळेला गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की यावेळेचा कुंभ अतिशय सुंदर व्हावा आणि त्यात तुमचा सगळ्यांचा सहभाग असावा. कुंभ होतोय, प्रशासन करेल, अधिकारी करेल असं नाही, तर आपल्या सर्वांना मिळून हा कुंभ करायचा. हा कुंभ हा जनतेचा कुंभ आहे, हा भाविकांचा कुंभ आहे, आपला कुंभ आहे असं या ठिकाणी भासलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी या कुंभामध्ये सहभाग घ्यावा. आपापल्या परीने जे शक्य असेल ती जबाबदारी आम्ही तुमच्यावर देऊ, तुमच्या गावावरसुद्धा देऊ, ते आपल्याला पार पाडायची आहे. एवढं त्यावेळी सांगेल. आज 14 गावचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की एकाच ठिकाणी करा. आता मला 14 गावांना जायची गरज नाही, कधी नाही, 5 वर्षात 3 वर्षात नाही जायचं नाही ना. हा म्हणजे आता इथे झालं, संपलं आता तुमचं काम. पण आपल्या काही मागण्या आहेत त्या निश्चित आपण त्या ठिकाणी पूर्ण करूया. ती बोलायची वेळ नाही. मला माहिती आहे तुम्हाला आता आदरणीय महाराजांची कथा या ठिकाणी ऐकायची आहे. आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही. त्याचा तुम्ही म्हणाल काय पुढारी आला, मध्ये आमचं चांगलं चाललं होतं, जसं एखाद्या टी व्हीवर चांगली सिरियल चालली असते आणि मध्येच ॲड येते. मागे तुम्हाला माहिती आहे का, महाभारत रामायण तुम्ही बघितलं असेल, मागे इतकी उत्कंठा असायची लोकांना, आता पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल, आणि मध्येच निर्मा साबण नाते रहो धोते रहो. ती साबणची आणायला की तुम्ही सगळ्या बाया काय मिळलं, काय काय करंट कसं काय आलं मध्ये, हे काय चाललंय, एवढी चांगली सिरियल चालली आणि मध्ये हा कसं काय आलं साबण, कशी काय बाई आंघोळ करते, माणसं आंघोळ करतात नदीत उडं मारून मारून, ते दिसायचं आपल्याला. तसं माझं होऊ नये. असं काय मध्ये झालं, बाबा चांगली कथा चालली होती ना, कशाला मध्ये बडबड करतोय बाबा पुढे, असं होता कामा नये. यासाठी मी आपला जास्त वेळ ठिकाणी घेणार नाही. पुन्हा आपल्या सगळ्यांना श्रावण महिन्याच्या निमित्तानं उद्या श्रावण सोमवार आहे, त्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय परमपूजनीय महाराजांची मी परवानगी घेतो, कारण नाशिकला एक महत्त्वाची बैठक कुंभमेळ्याची या ठिकाणी आहे. सगळे अधिकारी वाट बघतायत. सर्वांनी वर हात करून आपण टाळ्याच्या धन्यवाद. स्वागत करूया. धन्यवाद. आज आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन आणि विशेष म्हणजे कुंभमेळा मंत्री पण आहे आणि खूप मोठं नियोजन आमचे महामंत्री हरिगिरीजी महाराज यांच्यासंग भरपूर बैठकी झाल्या. नियोजन आयोजन इतकं सुंदर चाललं आहे आणि ते लवकरात लवकर व्हावं अशी आपण त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना करून आणि भाऊंना खूप खूप शुभेच्छा देऊया, अभिनंदन करूया. धन्यवाद. परत एकदा आपली भेट हो कुंभमेळ्यात तर आहेतच. सर्वांनी पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आणि यांच्या हातून खूप मोठं ऐतिहासिक कार्य व्हावं अशी प्रार्थना करूया.
मेरे शिव भोले भंडारी, मेरे शिव भोले भंडारी, ओ मेरे शिव भोले भंडारी। हो मेरे शिव भोले भंडारी, मेरे शिव भोले भंडारी, दया करना स्वामी, दया करना स्वामी, मेरे शिव भोले भंडारी, ओ मेरे शिव भोले भंडारी, मेरे शिव भोले भंडारी। शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहोत. एवढा आनंद आहे, परमानंद आहे, परम आनंद आहे. आपण सांगत होतो की लहान मुलाला, आता पूर्ण लक्ष द्या, एक अतिशय ज्ञानी विद्वान असा मुलगा आपल्या कुटुंबात असावा असं वाटत असेल तर करून बघा. यात शिवमहापुराणाचा आधार घेऊन आम्ही बोलतो आहोत. त्या मुलाला एक सकाळी सकाळी, श्रावण महिना आहे तोपर्यंत, तुपाचा दिवा भरून द्यायचा आणि त्याला सांगायचं की बेलाच्या झाडाजवळ एवढा दिवा लावून ये. एवढं करून बघा. ज्या मुलाला कधी, म्हणजे असं नाही की त्याने अभ्यास करू नये, केला पाहिजे, परंतु जे काही केलेलं ते लक्षात राहील. अतिशय ज्ञानी विद्वान. कारण बेलाचं झाड आज वाटलं म्हणून सांगतो, बेलाच्या झाडाखाली नुसतं थोडंसं असं पाणी टाकलं आणि आपल्या अंगावरती टाकलं तर जगातले जेवढे तीर्थ आहे त्याचं स्नान घडल्याचं पुण्य मिळतं. म्हणून हे बेलाचं झाड जपा. खूप महत्त्वाचं. एक प्रदक्षिणा मारा त्याला, दीपमाळ करा. अशा सगळे दिवे लावा. जसे आपण दीपमाळ म्हणतो ते दिवे लावून बघा. कधी लईच अडचण आली तर आपण थोडीशी खीर, आणि ती खीर वाटप बेलाच्या झाडाखाली करून बघा. एक शिवलिंग तिथंच माती काढायची आणि तिथं शिवलिंग बनवायचं आणि तिथं प्रार्थना करून त्या शिवलिंगाची पूजा करायची. आपले जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत तेवढं पूजन झाल्याशिवाय राहणार, आणि ते 12 ज्योतिर्लिंगाचं पूजन छोट्याशा पिंडीत त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि बेलाचं झाड एवढं महत्त्वाचं आहे. पार्वती आपलं लक्ष्मी स्तन उत्पन्ने, हे लक्ष्मीनं हे प्रगट केलेलं आहे. झाड म्हणजे बेलाचं झाड आहे. सोमवारच्या दिवशी जर आपण बेलाचं पान वाहिलं महादेवाला तर लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून सोमवार हा विशेष म्हणजे लक्ष्मीसाठी दिलेला वार आहे. कारण भगवान शंकर प्रसन्न झाले तर सोमवारच्या दिवशी झाले. सोमवार अतिशय महत्त्वाचा आहे. जसं रविवारी आपण बेलाचं पान वाहतो त्याचं फळ वेगळं आहे, मंगळवारी बेलाचं पान वाहतो त्याचं फळ वेगळं आहे. सांगेल तुम्हाला. आज जरी धावपळ झाली असेल परंतु उद्यापासून आपण वेळेवर 6 वाजताच्या ठिकाणी येऊन बसणार आहोत. आणि मग मात्र तुम्ही वही आणि पेन ठेवा. आणि आपल्याला जसं तुम्ही ऐकत असेल यूट्यूबवरती, कोण कोण ऐकते भजन सेवाच्या याच्यावरती, कोण कोण ऐकतं प्रवचन, हां बरेचसे ऐकतात. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट सांगितल्या जाईल. मूग आपल्या हातून श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत एकतरी मुठभर मूग व्हा महादेवाला. कोण कोण वाहतो मुठभर मूग भिजून व्हा. एक मुठभर तरी गहू व्हा. एक मुठभर, आता ह्या तांब्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि महिनाभर ते महादेवाला वाहून पाहायचे. थोडेसे काळे तीळ वाहून महादेवाला व्हायचे. मूग वाहिल्यानंतर तांदूळ 1 मुठभर व्हा. 5 धान्य आपल्या ताटात पाहिजे. पहिला आहे मूग, दुसरा आहे गहू, तिसरा आहे तांदूळ, आपल्याला माहिती आहे सगळ्याला तीळ. ह्या गोष्टी आपल्या ताटात पाहिजे. हे तुम्ही वाहून बघायचं आणि त्याची अनुभूती घ्यायची. कदाचित मूग वाहिल्यानंतर तुम्हाला काय अनुभव होईल ते जर सांगितलं तर उद्या पिंडीवर मूगच मूग राहतील. त्याच्यामुळं मी सांगणार नाही, कारण त्याची अनुभूतीच एवढी चांगली आहे. लक्षात घ्या.
दही का देवाला चोळून चोळून व्हायचं? घरामध्ये खूप अगदी कटकट होत असते, खूप चिडचिड होते. देवाला महादेवाला दही असं मस्त लावायचं. महादेवाला पाण्याचा अभिषेक करून बघा, रुद्र अभिषेक, मन शांत होतं, घरात कटकट कधीच होत नाही. म्हणून रुद्र अभिषेक पाण्याने करायचा दुधापेक्षा बी. दूध का व्हावं, मध का व्हावं, आपण त्याचं चिंतन करणार आहोत. कारण 12 ज्योतिर्लिंग आहे. पहिलं सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकालम् ओंकार ममलेश्वरम् केदार हिमपुष्टे डाकिनं भीमशङ्करम् वाराणसेच विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वैद्यनाचिता भूमो नागिषं दारुकावने श्वेतबन्धेश रामेश कृष्णे च शिवालये द्वादशैतानि नामानि प्रातृत्थाय पठे. इथं बघा, सप्त जन्म कृतं पापम स्मरणेने विनश्यती. म्हणजे 7 ने किती जन्माचं पाप असेल, फक्त भगवान शंकराच्या पिंडीजवळ गेल्यानंतर हे स्तोत्र म्हणायचं. त्याला द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणतात. सप्त जन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यती यम यम काम पैसे उपदेशात्न तस्य तस्य फलप्राप्ती भविष्यातेन संशया. भविष्यात सुद्धा संशय धरू नका, एवढी मोठी फलप्राप्ती होते. म्हणून भगवान शंकराचं 12 ज्योतिर्लिंग पाठ करा, दररोज म्हणा. आणि कमीत कमी ह्या श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी टाकतो, त्यावेळेस पाणी टाकताना, ती धार टाकताना 108 वेळेस नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय म्हणायचं. काय म्हणायचं? नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. हा मंत्र ज्यावेळेस आपण पाणी टाकतो, कमीत कमी गर्दी नसेल तर शक्यतो उत्तर दिशेकडे तोंड पाहिजे, आपली पाठ दक्षिण दिशा, आणि म्हणत राहायचं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हे बघा किती सोपं आहे. अजून आपण महात्म्याकडे पण गेलो नाही, स्पर्श केलं नाही शिवमहापुराण कथेचं. महात्म्य असं एक देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे, इथून महात्म्य सुरू होतं. अगोदर महात्म्य ऐका मग शिवमहापुराण कथा ऐका, असं नियम आहे. परंतु आपल्याला महात्म्य कळण्यासाठी महत्त्व कळायला पाहिजे. आपण देवाला सुद्धा, आपण देवावर सुद्धा कधी कधी हे घेतो. एक जण असं रस्त्याने चाललं आणि त्यांनी पाहिलं, झोपलं चाललं बसलं होतं तिथं, पाहिलं त्याने एवढं मोठं डांगर आणि वेल. त्याने विचार केला, देवा वेल एवढा छोटा आणि डांगर एवढं मोठं, काय तू काही करत बसतो. आणि पुढं परत चाललं, एक मोठं झाड होतं कवठाचं. देवा झाड एवढं मोठं आणि कवठ छोटं. म्हणजे लोक देवावर प्रश्न करतात. ते नेमकं तिथंच त्याला डुकला आला आणि झोपलं. झोपल्यानंतर योगायोगाने कवठ पिकलेलं होतं ते त्याच्या नाकावर येऊन पडलं. देवा बरी झाली योजना तू छोटी ठेवली, हे डांगर जर वर असतं. आलं का लक्षात? हे डांगर जर वरती लागलेलं असतं आणि आज ते जर माझ्या इथं पडलं असतं तर जय श्रीराम. बरं आहे, जे तुझं नियोजन आहे तेच बरोबर आहे. आमचे डोके आम्ही उगाचच वापरतो. म्हणून तिथं निसर्गापुढं आपलं डोकं वापरून चालत नाही, काळापुढं आपलं डोकं वापरून चालत नाही. आणि विशेष म्हणजे आपल्या कर्मापुढं, जे कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका, जे कर्म केलं त्याचं फळ आपल्याला आपल्या पुढं ठेवलेलं आहे, त्याच्या पुढं आपलं डोकं चालवायचं नाही. निसर्ग आपल्या हातात नाही. काळ कधी आपल्याला आमंत्रण येईल सांगता येत नाही. आपण जर म्हणलं ना, तुला 5 कोटी रुपये देतो, फक्त एक रात्रभर माझे अमके अमके ते राहू दे. यमराज 5 कोटी. यमराज म्हणून 5 कोटी नाही 50 कोटी दे,
आज तिकीट फाटलेले मला घेऊन जायचंय. काळ देहासियाला खाऊ, काळ देहासियाला खाऊ, काळ देहासियाला खाऊ. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, नाचू घालू काळ देहासियाला खाऊ, म्हणून भगवान जर किती महाकाळ असेल, किती मोठा काळ असेल, त्याला एकच आहे, भगवान शंकरचं नाव. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. निवारी करी काळाचे भेव, निवारी करी काळाचे भेव, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता. श्रावण महिना आहे. प्रत्येकानं आपल्या घरात शिवलिंग बनवलं पाहिजे. सांगा, मातीचं शिवलिंग कोण कोण बनवते? इथं बसल्या पाहिजे. वा, बनवून बघा तुम्ही. सगळ्या मनोकामना पूर्ण. 1 महिना तरी बनवा. सकाळी बनवायचं, लागलं तर संध्याकाळी विसर्जन करायचं. पण पूजा करून बघा. एक प्रातकाळ, एक संध्याकाळ. त्या शिवलिंगाची अनुभूती घ्या तुम्ही 1 महिन्यामध्ये. नाही जमलं ना, आपल्याला वाटलं तर नाही विसर्जन करायचं, तर 1 महिना विसर्जन नाही केलं तरी चालतं. या म्हणजे ह्या महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये हे शिवलिंग बनवा. जे तुम्ही ज्योतिर्लिंगाचं पूजन करतात तेच पूजन आपल्या घरात होणार आहे. इतकं महत्त्व आहे. आणि सगळ्याच्या सगळ्या मनोकामना तुमच्या ह्या महिन्यात पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या शिवलिंगात आहे. आपण करून घेणार आहे. एक दिवस तुमच्याकडून ते पूजन सगळ्यांकडनं करून घेणार. मागच्या वर्षी नाही केलं ना, आपण केलं होतं. एक दिवस गणपती पूजन करणार आहोत. एक दिवस आई जगदंबा परांबा जगज्जननी मा कुंकुम अर्चन करणार आहे. आणि एक दिवस भगवान शंकराचं पूजन करणार. आता आज पहिला दिवस गेला आपला. म्हणून हे पूजन पाठ मांडायचा. ज्या दिवशी गणपती पूजन आहे त्या दिवशी दुर्वा आणायच्या. ज्या दिवशी लक्ष्मी जगदंबा परांबा पार्वती मातेचं पूजन आहे त्या दिवशी कुंकू आणायचं, कुंकुमार्चन. आणि ज्या दिवशी आपल्याला भगवान शंकराचं पूजन येईल, मातीचं बनवायचं, आपल्या पिढ्यावरती बनवायचं, आपल्या पाटावरती बनवायचं. आणि त्याचं पूजन करताना बेलाचे पानं आणायचे. कारण बेलाच्या पान, जसं तुळशीच्या पानाला एक असा दोरा घ्यायचा आणि बांधायचा. सर्व किती आपत्ती असेल माणसावर त्या मिनिटाला, त्या क्षणाला जाते. आणि तसाच दोरा घ्यायचा आणि पिंपळाच्या झाडाला बुडाला बांधायचा. कितीही माणसाचा पितृदोष असेल, किती त्रास असेल, तर तो दोरा बांधला की निघून जातो. तोच दोरा आता खूप छान आहे. एखाद्या वेळेस आपण ज्यावेळेस मूर्ती घरात आणतो गणपती बाप्पाची, आणि ती खंडित होऊ नये म्हणून त्यांच्या हाताला बांधला. आपल्या मूर्त्यांना जर देवाला बांधला, कोणत्या मूर्तीला, आपल्या घरातल्या मूर्तीला जरी बांधला, तर आपल्याला कधीही अर्धांगी वायू होत नाही. हे लक्षात राहू. हे माहिती पाहिजे. आणि आपल्याला हे चिंतन करायचं आहे. फक्त आपल्याकडे 4च दिवस बाकी आहे. किती दिवस बाकी आहे? आजचा दिवस. म्हणून 4 दिवसामध्ये आपण सर्व चिंतन करणार आहोत बाबाजींच्या कृपेने. कारण जे बाबाजी आपण पालखीत पाहतो त्यांना 3 वेळेस भगवान शंकराचा साक्षात्कार झालेला आहे. भगवान शंकर त्यांच्या समोर येऊन उभा राहिले. एक अंदरसुलामध्ये,
एक जातेगावच्या डोंगरावरती आणि एक पालखेडमध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर ज्यांनी डोळे भरून, ते अवतारच त्यांचा तो होता. कारण त्यांनी ज्यावेळेस आले तर 8 मंदिर शिवालय बांधले आणि ते म्हणायचे कायम, जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश. हा मंत्र सद्गुरू जनार्दन स्वामी कायम म्हणायचे. पण त्यावेळेस आपल्याला कळत नव्हतं, कारण हे त्यांच्या प्रवचनातून सुरुवातीलाच म्हणायचे, बाबांनो हा मंत्र जपा. 6 नाही 7 कोटी मंत्राचा राजा ओम नमः शिवाय. लक्षात राहा, सगळ्या मंत्राचा राजा. म्हणून मुलांना फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय तुम्ही एवढा जप करायला लावा, काळाची टाप नाही त्या लेकराला कुठं धक्का लागायचा. एवढी मोठी शक्ती त्या मंत्रात आहे. आणि म्हणून असं हा शिवमहापुराण कथेचा आनंद आपल्याला उद्यापासून वेळेनुसार या. 6ला म्हणजे 6ला आम्ही व्यासपीठावर राहू. 6 ते 7, 7 ते 8, 8:30ला आपण प्रसाद घेऊ असेल तर. आणि विशेष म्हणजे उद्या येताना आम्ही रुद्राक्ष घेऊन येऊ. म्हणजे प्रत्येकाला या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीनं, आपल्या सरपंचांच्या वतीनं, आपल्या ग्रामस्थाच्या वतीनं त्याचं कुठलाही मोबदला नाही. ते रुद्राक्ष मिळतील म्हणून, फुकट मिळता म्हणून जोडी भरून घ्यायचे नाही. नाहीतर काय येत आहे तर प्रत्येकाने 1-1, 2-2 घ्या. उद्या प्रत्येकाला रुद्राक्ष वाटप होईल आणि बेलाची वाटप. प्रत्येकाने बेलाचं झाड आपल्या घरापुढं लावा. ज्याच्या घरापुढं वृंदावन आहे म्हणजे तुळशी आहे आणि ज्याच्या घरापुढं बेलाचं झाड आहे त्यांच्या घरात कुठल्याही काही कमतरता पडू शकत नाही, रोगराई त्यांच्या घरात प्रवेश करू शकत नाही. असं चिंतन आपण आजच्या ह्या सत्संगरूपी प्रवचनात केलेलं आहोत. आजच्या दिवस फक्त, उद्यापासून मात्र 6 ते 7, 7 ते 8, 8:30 वाजता आपल्याला पूर्ण कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. आम्ही भजनी मंडळाला सुद्धा विनंती राहील की तुम्ही 6 वाजता व्यासपीठावर यायचं. आम्ही सुद्धा 6 ते 6:15, 6:30 या दरम्यान व्यासपीठावर राहू आणि 8:30 ते 9च्या आता हा कार्यक्रम पूर्ण होईल. म्हणून उद्या आपण अतिशय सुंदर असं चिंतन उद्यापासून ठेवू. कारण ही भगवान शंकराची कथा आहे, ही गंगा आहे. याच्यामध्ये जो जो येईल तो देवरूप राहील. जो जो ऐकेल तो भगवान शंकरानं त्याला आतमधून जर खऱ्या अर्थानं आमंत्रण देईल असेल तोच येईल आणि तोच हे श्रवण करेल. अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. ती आपल्याला उद्यापासून श्रवण करायची आहे. आजच्या दिवस फक्त, उद्यापासून मात्र वेळेवर राहील. झालेली सेवा आपण सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी येताना प्रत्येकाने आरती आणायची. ज्याच्या हातात आरती त्याची त्रिभुवनात कीर्ती राहणार आहे. यावेळेस नसेन आणली आरती तर मात्र आरती घेऊन आपण या ठिकाणी यायचं. बाबाजींपुढं, मारुतरायापुढं आरती ओवळायची. जिथं जिथं आरती लागेल तिथं काही कमी होणार नाही. म्हणून आपण सर्वांना विनंती करूया, आज नसेन आणली आरती, उद्यापासून आरती पण घेऊन या. नाही जोडीनं उभा राहिलं तर स्वतः एकटं जरी आरती घेऊन उभा राहिलं तरी चालेल. म्हणून आता या ठिकाणी थांबूया. आणि विशेष म्हणजे आपल्या या ठिकाणचे आज थोडंसं कार्यक्रमामध्ये आपले मंत्री महाजन साहेब आले. विशेष म्हणजे त्यांची उपस्थिती लागली पहिल्याच दिवशी. आणि आपले सरपंचाची धडपड आहे, आपल्या गावाची प्रगती व्हावी, आपल्या गावाचं नाव लौकिक व्हावं, त्याच्यासाठी त्यांनी तळमळ केली. पुन्हा त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करून, गावकऱ्यांचं, भाविक भक्तांचं, माता भगिनींचं टाळ्याच्या गजरात स्वागत करून पहिला दिवस असल्यामुळे या ठिकाणी थांबूया. जय जनार्दन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सुख करता दुःख हरता वरदा विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उदिशी दुराची, कंठी जळके माळ, गळा शोभे माळ, मुक्ता फळाची. देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती. स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकेश्वरा. हिरे जडिता मुकुट शोभत भरा, नृत्यतेने पुरी चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे कावण मूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसोटा वक्र तुंड त्रिनयना. नमाचा वनवाई संकष्टी पावावी, निर्वाणी रक्षावी, सुरवर
जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणी मात्रे मन कामना देव जय शिव पुराण शिवजी की आरती कीजिए शिव चरणों में जान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए ये महाग्रंथ है शिव पुराण सन्मार्ग दिखाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सुनते सुजान करते जान सुनते सुजान करते जान शिव अमृत रस को पीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए जाति अनूप कल्याण रूप ये सबके मन को भाए मन मंदिर में बस जाए मन मंदिर में बस जावे मन मंदिर में बस जावे शिव ध्यान लगा मन को जगा शिव ध्यान लगा मन को जगा तन मन धन अर्पण कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए चौबीस हजार श्लोकों का सार ये पावन ग्रंथ कहावे शिव की महिमा बतलाए शिव की महिमा बतलावे शिव की महिमा बतलावे हो जा पुनीत विषयों को दी हो जा पुनीत विषयों को दी मन कामना फल सब दिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए ये विश्वनाथ करते संघात सब दुख मिटाने वाला भगवान लगाने वाला भवतार लगाने वाला भवतार लगाने वाला नमः शिवाय ओम नमः शिवाय जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन सफल सब कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए जय भोले सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करोड़िया आरती मानसा जननी देवी प्रसवली पुत्र रहे गावी जनार्दन नाम तया ठेवे राग संसारात अंधार कराया दूर प्रगट तेजाची ज्योती प्रेम करो नियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती में करो नियारती चारु हे प्रभु नाम करी जय स्वयं चारी धाम शिवाचे करे वक्त धर्म उभे जय जडी तनु जय उदळी होय पद दुबळी परिणाम चित्तावर चित्ती प्रेमे करो नियारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती वस्ती शाळा भक्तीचा फुलवियात माळा हृदय शंकर शिव भोळा सुर
स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती वादिले शिवालय कितका भक्तीचे घडवितीचे प्रतिका चारुतई भूक पौर्णगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध चरणी नाम तयाचे करी प्रभू बनते प्रेमे करोनिया आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती करोनिया आरती धूप आरती की जय हनुमान की दुष्ट दलन रघुनाथ कला की जाके बल गिरिवर गाते रोग दोष जाके निकट न जापे अंजनी पुत्र बलदाई संतन के प्रभु सदा सहाय वीरार गुणात पठाए लंका नारी सिया सुदलाए लंका सुकोटा समून सिखाई लंका जारी असुर सहारे लक्ष्मण मुरचित पडे सकारे आणि जीवन कान उबारे बैठी पताल तोडी चमकारे अहि रावण की भुजा उखारे माये भुजा असुर दल मारे गई भुजा संत जनतारे सुर नर मुनी जन आरती उतारे जय 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 हनुमान उच्चारे पंचकारक पुरलो छाई आरती करत जनामाये जो हनुमान जी की आरती गावे शिव कोट परम पद पावे आरती की जय हनुमान लला की धूप दीप झाला दादापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती कर्पूरा सम निर्मल माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा सम भाव भक्तीचा सुगंध वाहू दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती ही नाम नैनी ध्यान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कर्पूर आरती दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती ध्यान करे ना कडे काही देवा न कडे काही शब्दावृत्ती गुण मातावा दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवा खालील लोडंगण बसेन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगे ज्ञानान्य भोजिन हवे वाळीन मने दामा देव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव कर्म मम देव देव वाचा वदते वरिया समावा गुरो नियत्यम सकल परस्मी नारायणायति समर्पयामि दामोदर वसुदेव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभ जनके नायक मरम